फेसबुक लाईव्ह तरी केलं का? ते तुम्ही करणार नाही. जनतेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतायत. जनता तुम्हाला निश्चितपणे त्यापेक्षा जास्त दूर करेल. महाविकास आघाडीच्या अंतर्गत भागीदार सुद्धा संजय राऊतांनी टिप्पणी केली आहे. त्याचं म्हणतात की बिहार विधानसभा निवडणुकीनंतर जर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असेल तर त्यांनी स्वतंत्र लढा, वेगळं लढा. काँग्रेसनं आधीच तुम्हाला फाट्यावर मारले. काँग्रेसनं स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही सोबळावर लढणार आहोत. मुंबई महापालिका सोबळावर लढणार अशी घोषणा काँग्रेसनं यापूर्वीच केली आणि तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम काँग्रेसनं याआधीच करून टाकलंय. खरं तर पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची परंपरा काँग्रेसची आधीपासून आहे हे आम्ही तुम्हाला वारंवार सांगत होतो. तरी देखील तुम्ही काँग्रेसच्या वळसणीला जाऊन बसलात, सोनिया सेनेच्या दाराला जाऊन बसलात आणि आता काँग्रेसनं तुमचं गरज सरो आणि वैद्य मरो या पद्धतीनं काँग्रेसनं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दूर केलंय. कारण काँग्रेसला ही भीती आहे की जी मुस्लिम मतं आपल्याला मिळणार आहेत ती आता उद्धवजी ठाकरे यांच्याकडे शिफ्ट होत आहेत. त्यामुळं काँग्रेस तुम्हाला दूर करते. काँग्रेसने तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि याच्यानंतर देखील काँग्रेसची वागणूक अशीच असणार आहे. तुम्ही कितीही राहुल गांधीला जाऊन रिक्वेस्ट केली, किती तुम्ही सोनिया गांधींना जाऊन रिक्वेस्ट केली तरी काँग्रेस तुम्हाला फाट्यावरच मारणार आहे. संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे ज्या शिवसेनेचा पुतळा देखील आहे ते अमित शहा टाकतील अशा पद्धतीचं. संजय राऊत यांनी कोथळ्याची भाषा करू नये. महाराष्ट्रातल्या जनतेनं उभाटा गटाचा कोथळा विधानसभेच्या निवडणुकीला बाहेर काढला. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमचा महापालिकेच्या निवडणुकीत देखील कोथळा बाहेर काढण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळं कोथळ्याची भाषा संजय राऊतांनी करू नये. आपण आपला कोथळा सुरक्षित राहण्यासाठी थोडासा प्रयत्न करा. विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेनं वाघनख काय असतात आणि कोथळा कशा पद्धतीनं बाहेर काढता येतो हे महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिलंय आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं देवाभाऊंच्या नेतृत्वात आशीर्वाद दिलेले आहेत. आता तुमचा कोथळा विधानसभेला निघला, सुरलेला कोथळा महापालिका निवडणुकीत देखील निश्चित निघेल. राहिला प्रश्न एकनाथजी शिंदे यांचा, तर एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार हे एकमताने पुढे चालतायत. काही पुढच्या घडामोडीकडे, नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला झालाय. सांगली जिल्ह्यातील जत मधली ही धक्कादायक घटना समोर आली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर हल्ला करण्यात आलाय. दगडफेकीत सुरेश शिंदे यांच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान झालंय. पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी ही दगडफेक केली. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी केलाय. तर शिंदेचे 35 आमदार फुटणार असा दावा संजय राऊत यांनी केला. आमदार फोडण्याचं काम सुरू आहे, त्यासाठीच चव्हाणांची नेमणूक झाली असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. तर आमदार फुटतील या कल्पनेत राऊतांनी राहू नये असं संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. मला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो यांचे 35 आमदार फुटणार आहेत. ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिवलीतून. त्यांनी ते राजकारण समजून घेतलं पाहिजे. यांना वाटत असेल की दिल्लीचे 2 महान नेते आमच्या पाठीशी आहेत, ते कोणाच्या पाठीशी नसते. त्यांनी माननीय हिंदुहृदय सम्राटांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही. तिथे शिंदे कोण? शिंदे तर त्यांनीच पाळलेलं. 35 आमदार फोडणार, 10 आमदार फोडणार, काय हे जे आकडे असतात ना, अशा पद्धतीने नसतं होत राहत. ही जी काय कार्यपद्धती जर शिकायची असेल तर आमच्याकडून शिका ना. 1.5 वर्ष आम्ही सगळं का प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा तुमच्या बुडाखाली कधी गेले निघून सर्वजण, तुम्हाला सुद्धा ते कळालं नाही. आणि ती खुर्ची ओढायचं काम सुद्धा आम्हीच केलेलं आहे. म्हणून आम्हाला कोण फोडणार या भ्रामक कल्पनेमध्ये त्यांनी राहू नये. आम्ही मजबूतीने आहोत, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत आणि आमच्यातला कोणीही एकही माणूस इकडे तिकडे जाणार नाही. तर आशिष शेलार मालवणमध्ये प्रचार करतायत, मतदारांशी संवाद साधतायत. थेट जाऊया, आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत आपल्यासोबत. दिनेश, काय अधिकची माहिती आहे? आशिष शेलार प्रचारात उतरलेत.
होय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा सिंधुदुर्गातही